ह्या चित्रांमध्ये दाखवलेली परिस्थिती तुमच्याही घरात असते का? साधारणपणे 9 महिने ते 2 वर्ष ह्या वयोगटातली मुलं अजिबात खातपीत नाहीत. तोंडात कोंबलं तर थुंकून टाकतात, उलट्या काढतात, अगदी उपोषणाला बसल्यासारखी करतात. असा तुम्हालाही अनुभव आलाय? विश्वास ठेवा, जगातले प्रत्येक आई वडील कधी ना कधी या अनुभवातून गेलेले आहेत. मग तुम्ही आणि मी ह्याला अपवाद कसे बरं असणार? पण गंमत अशी की ह्यावर आपण उपाय म्हणून जे करतो ते अधिक भयंकर असतात. काय काय करतो बरं आपण मुलांनी खावं म्हणून? त्यांच्या तोंडात कोंबणं, काही वेळेला मिक्सरला अन्न बारीक करून त्यांच्या तोंडात ओतणं, वरच्या दुधाची बाटली लावणं, त्यांना टीव्ही मोबाईल दाखवत भरवणं, किंवा काही वेळेला त्यांना मारणं, ओरडणं. आणि सगळ्या पालकांच्या अतिशय आवडीचा आणि हक्काचा उपाय म्हणजे डॉक्टरांकडून टॉनिकची बाटली मागून घेणं. हो ना? पण यातल्या कुठल्या उपायाने मूल खरंच खायला लागतं बरं? उलट कित्येकदा मुलं अन्नापासून अधिकाधिक दूर जाताना दिसतात. पण मग करायचं तरी काय? त्यासाठी ह्या वयातली ही मुलं अशी का बरं वागतात हे आधी समजून घ्यायला हवं. 9 महिने ते 2 वर्ष हा कालावधी मुलांच्या सर्वांगीण विकासाचा काळ असतो. या काळामध्ये मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक विकास तसंच भाषेचाही विकास फार झपाट्याने होत असतो. बघा ना, जे मूल आत्तापर्यंत एका जागी बसून होतं ते रांगायला लागतं, चालायला लागतं, कुणाच्याही आधाराशिवाय एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतं. आणि त्यामुळेच मुलांच्या मनात एक स्वावलंबित्वाची भावना निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मला हवं तेव्हा आणि तेच मी करणार असा हटवादीपणा यायला सुरुवात होते. मग मला हवं तेव्हाच मी खाणार, मला हवं तसंच खाणार आणि मला हवं तेच खाणार असा अट्टाहास मुलं सुरू करतात. त्याचबरोबर मुलांच्या टेस्ट बर्ड्स म्हणजे चवी ह्या वयामध्ये निर्माण होतात. त्यामुळे मग एक ठराविक चवीचा किंवा ठराविक प्रकारचा, ठराविक पद्धतीचाच पदार्थ खायचा आहे असा हट्ट मुलं करायला लागतात. भावनिक विकास तर फार जोमाने होत असतो. पण निर्माण होणाऱ्या भावना कशा हाताळायच्या हे मात्र मुलांना माहिती नसतं. आणि मग ह्या सगळ्या भावना हट्ट, राग, चिडचिड अशा स्वरूपात आपल्या पुढे येतात. तसंच भाषेचाही विकास फार जोरात होत असतो. कशा पद्धतीने जीभ हलवली, तोंड हलवलं, ओठ हलवले की कशा पद्धतीचे आवाज निर्माण होतात हे मुलांना समजायला लागतं. त्यामुळे मग तोंडात अन्न असलं की विविध पद्धतीने जिभेच्या, ओठांच्या, गालांच्या हालचाली करणं आणि ते बाहेर उडवणं यात मुलांना गंमत यायला सुरुवात होते. तसंच जर मूल आजारी असेल, काही वेळेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल, तर मुलांची अन्नावरची वासना उडते. त्यामुळे आजारपणामध्ये आणि त्यानंतरचा साधारण आठवडा ते 10 दिवस मुलांचं खाणं पिणं खूप कमी झालेलं दिसून येतं. आणि या सगळ्या कारणांमुळे विशेषतः 9 महिने ते 2 वर्ष या वयोगटातली मुलं उपोषणाला बसल्यासारखी वागायला लागतात. या संपूर्ण प्रवासात पालक म्हणून आपण अतिशय संयमाने मुलांना हाताळणं हे अतिशय गरजेचं आहे. न खाणं, उपोषण केल्यासारखं वागणं, अन्न थुंकून टाकणं हा मुलांच्या विकासातला एक टप्पा आहे. याची खुणगाठ आधी आपण आपल्या मनाशी बांधणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या मनाची पूर्वतयारी असायला हवी की हा टप्पा आपल्याही मुलाच्या बाबतीत येणार आहे आणि आपल्याला त्याला सामोरं जायचं आहे, तेही अतिशय शांतपणे. त्यामुळे आपल्या मुलाने ठराविक वेळेला ठराविक प्रकारचं अन्न ठराविक प्रमाणात खाल्लंच पाहिजे हा अट्टाहास आधी पालक म्हणून आपण सोडायला हवा. कदाचित तुमचं मूल दर थोड्या थोड्या वेळाने 4-4 घास खाईल, पण ह्या वयात ते त्याच्यासाठी पुरेसं आहे. कारण एक लक्षात घ्या, ह्या वयात मुलांचं स्तनपान देखील चालू असतं, किंबहुना ते चालू असायला हवं. त्यामुळे मुलांच्या पोषणाची आणि पोट भरण्याची पूर्ण जबाबदारी ही वरच्या अन्नावर अजून आलेली नाही आणि ही अतिशय जमेची बाजू आहे. त्याचबरोबर स्तनपान हे मुलांना शांत करण्याचं काम करत असतं. आत्ता भावनांचा जो उद्रेक त्यांच्या मनामध्ये चालू असतो तो शांत करण्याचं काम स्तनपान करत असतं. गट ब्रेन ॲक्सिस थिअरी म्हणजेच काय, तर पोट, मन आणि मेंदू ह्यांचा सरळ सरळ संबंध आहे हे संशोधनाने सिद्ध झालेलं आहे. जसं भरलेलं पोट हे मन आणि मेंदू शांत करतं, तसं शांत मन आणि मेंदू हे पोट चांगल्या पद्धतीने भरू शकतात. त्यामुळे अन्नावरून चिडचिड अजिबात म्हणजे अजिबात होऊ द्यायची नाही. अन्नावरून जर चिडचिड होत राहिली, तुम्ही मुलांच्या सतत मागे लागत राहिलात, तर मुलांच्या मनामध्ये अन्नाविषयी एक नकारात्मक भावना तयार होते. अन्न म्हणजे शिक्षा,
अन्न म्हणजे रडारड, अन्न म्हणजे चिडचिड किंवा अन्न म्हणजे काहीतरी नको असलेली गोष्ट, अशी खुणगाट मुलांच्या मेंदूमध्ये बसायला सुरुवात होते. आणि मग मुलं अन्नापासून अधिकाधिक लांब जायला लागतात. आणि मग पुढच्या आयुष्यातही हीच भावना अन्नाच्या बाबतीत त्यांच्या मनात रुजत जाते. त्यासाठी जे आपण जेवतो किंवा जे खातो तो एक अतिशय आनंदाचा मार्ग आहे, तो एक आनंदाचा सोहळा आहे, अशी भावना मुलांच्या मनात निर्माण व्हायला हवी. मग ती कशी बरं होईल? तर सगळ्यात पहिली गोष्ट, मुलांच्या भावनांचा आदर करायला हवा. मला माहिती आहे मुलं अजून खूप लहान आहेत, आपण 9 महिने ते 2 वर्ष वयाच्या मुलांबद्दल बोलतोय, पण मुलांच्या मनात भावना तयार होत आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या स्वातंत्र्याचा, स्वावलंबनाचा आदर करायला हवा. त्यांना हाताने जेवून द्या. थोडंफार सांडतील, थोडाफार पसारा होईल, पण त्यामुळे त्यांना आपल्या हाताने काहीतरी केल्याचं, आपल्या मर्जीप्रमाणे काहीतरी केल्याचं समाधान मिळेल. त्याचबरोबर मिक्सरला पदार्थ बारीक करून देण्याची सवय ही पहिल्यापासून मुलांना लावू नका. मुलांना हाताने कुस्करून भरवायची सवय पहिल्यापासून लावावी. ज्या वेळेला आपण मिक्सरला अन्न बारीक करून मुलांना देतो त्यावेळेला ते त्यांना चावावं लागत नाही. त्यामुळे त्यांचे कष्ट वाचतात आणि मग मुलं आळशी होतात. त्यामुळे मग जो पदार्थ न चावता डायरेक्ट गिळता येतो असाच पदार्थ खाण्याकडे मुलांचा कल निर्माण होतो. त्यामुळे मिक्सरची सवय ही पहिल्यापासून टाळावी. त्याचबरोबर ह्या सगळ्या प्रवासातला एक सगळ्यात महत्त्वाचा टप्पा हा असतो की आपण पालक म्हणून मुलांसमोर कसे जेवतो, आपण अन्नाकडे कसे बघतो. आपण टीव्ही बघत, मोबाईल बघत जेवतो का? आपण केलेल्या अन्नाचं कौतुक करतो का? आपण अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतो का? आपण स्वयंपाकघरात मदत करतो का? एक लक्षात घ्या, मुलं तुमचं ऐकत नसतील, पण मुलं तुम्हाला बघतायत, मुलं तुमचं अनुकरण करत असतात. आपण जर अतिशय माइंडफुल इटर्स असू, म्हणजेच काय, तर आपण आपल्या पंचेंद्रियांनी अतिशय मनापासून जेवणाचा आस्वाद घेत असू, तर मुलांच्या मनातही आपोआप हे उमटतं की जेवण ही अतिशय आनंददायक गोष्ट आहे. पण आपण जर जेवणावर चिडचिड करत असू, आपण जेवणावर नापसंती व्यक्त करत असू किंवा स्वयंपाक ही कुठली तरी शिक्षा आहे अशा पद्धतीने आपण मुलांसमोर वागत असू, तर मुलांच्या मनातही तोच ग्रह निर्माण होणार आहे. मुलांना स्वयंपाक करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्या. अगदी भाजी आणण्यापासून ते ताटं घेण्यापर्यंत, जेवणापर्यंत आणि नंतरचा आवरण्यापर्यंत ही सगळी प्रोसेस, हा सगळा प्रवास खूप छान आहे, आपल्यासाठी आहे, आपल्या शरीरासाठी आहे, हे मुलांना समजू द्या. आत्ता ह्यातली प्रत्येक गोष्ट कदाचित मुलांना कळणार नाही, पण ती त्यांच्या मनावर बिंबली जाते. मुलं हे टिपतात आणि नंतर नंतर ह्याचं अनुकरण नक्की करतात. त्यामुळे आपण कसे जेवतो हे मुलांना जेवणाची सवय लावण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या वयात मुलं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आपण मुलांचं जे कौतुक करतो ते त्यांच्या लक्षात यायला लागलेलं असतं. अर्थात हे कौतुक चांगल्या गोष्टीचं होतंय का वाईट गोष्टीसाठी आपल्याबद्दल बोललं जातंय हे समजण्याएवढी समज मुलांना आलेली नसते. पण आपण पळतोय आणि आई आपल्या मागे पळतीये आणि आपल्याला काहीतरी भरवतीये ह्याची गंमत मुलांना यायला लागते. किंवा आपण कोणाचे तरी केस ओढतोय आणि मग ती व्यक्ती रडतीये किंवा हसतीये किंवा आपल्याला एक छोटासा फटका मारतीये, ह्यातही मुलांना काही वेळेला गंमत यायला लागते. त्यामुळे फक्त दुसऱ्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी बऱ्याच वेळेला मुलं अन्नत्याग करतात. त्यामुळे अशा वेळेला जर तुम्ही सतत मुलांच्या मागे जेवणासाठी लागत असाल, सतत त्यांच्या मागे मागे फिरत असाल, रोज 10 पदार्थ करून त्यांच्यासमोर ठेवत असाल, तर मुलं आणखीन आणखीन तुम्हाला हेच करायला लावणार आहेत आणि ह्यात त्यांना गंमत वाटणार आहे. त्यामुळे घरचं शिजवलेलं अन्न मुलांनी खाणं ही बेसिक रिक्वायरमेंट आहे. मूल जेवत नाही म्हणून त्यासाठी 1760 वेगवेगळे पदार्थ करायचे, हा त्यावरचा उपाय नाही. मुलांच्या जितकं तुम्ही मागे लागाल आणि मूल त्याची गंमत घेईल, तितकं त्याच्या डोक्यात हे फिक्स होईल की आपण असं केलं की आईचं सगळं लक्ष आपल्याला मिळतं, घरातल्यांचं सगळं लक्ष आपल्याकडे जातं आणि मग तीच क्रिया मूल परत 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 करत राहतं. त्यामुळे सतत मुलाच्या मागे जेवणाचं ताट घेऊन पळणं हे पहिलं थांबवा. राहता राहिला मुद्दा टॉनिकचा, जो सगळ्या पालकांचा अतिशय आवडीचा भाग आहे. मूल जेवत नाही, टॉनिक द्या. पण टॉनिक दिल्यानंतर लगेच मुलं जेवायला लागतात का हो? किंवा अगदी लागलीच तरी किती दिवस जेवतात? टॉनिक बंद केल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे येते.
एक लक्षात घ्या, जेव्हा डॉक्टर सांगतात की तुमच्या मुलाला टॉनिकची गरज नाही, तेव्हा टॉनिकचा आग्रह धरू नका. कुठलंही औषध तयार करताना त्याच्यामध्ये कृत्रिम रंग, प्रिझर्वेटिव्स, आणखीन चॉकलेट सिरप किंवा शुगर सिरप, साखर हे पदार्थ वापरलेले असतात. हे पदार्थ जर वापरले गेले नाहीत तर ते औषध टिकूच शकत नाही आणि मुलं ते औषध घेणारही नाहीत. एकीकडे तर आपण सांगतो की मुलांच्या आयुष्यासाठी, मुलांच्या आरोग्यासाठी 2 वर्षापर्यंत त्यांना साखर देऊ नका, मीठ देऊ नका. आणि दुसरीकडे आपण टॉनिकच्या रूपात 1-1 चमचा साखर, प्रिझर्वेटिव्स किंवा कृत्रिम रंग मुलांना पाजतोय. हे कितपत योग्य आहे? ज्या वेळेला खरंच गरज असते अशा वेळेला डॉक्टर आपणहून टॉनिक लिहून देतात. तुम्हाला मागायची वेळच येत नाही. पण जर तुमचा डॉक्टर सांगत असतील की टॉनिकची गरज नाही, तर टॉनिकचा अट्टाहास करू नका. हे तुमच्या मुलाच्याच आरोग्यासाठी गरजेचं आहे. जसजशी मुलांची ॲक्टिव्हिटी, हालचाल वाढत जाते तसतसा त्यांच्या वजन वाढीचा वेग हा कमी कमी होत जातो. हे सगळं नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. त्याचबरोबर प्रत्येक मुलाची एक चण असते. आईवडिलांची चण, आईवडिलांची उंची ह्यावर त्या मुलाची चण आणि मुलाची उंची अवलंबून असते. त्यामुळे आपलं मूल जर व्यवस्थित खेळत असेल, सारखं आजारी पडत नसेल, त्याचं वजन कमी होत नसेल आणि बाकी मोठा कुठलाही त्रास तुमच्या मुलाला होत नसेल, तर त्याचं वजन भरपूर वाढावं हाही अट्टाहास सोडून द्या. फक्त वाढलेलं वजन हा एकमेव आरोग्याचा इंडिकेटर नाही. कुठल्याही पद्धतीचे मिल्क पावडर्स किंवा प्रोटीन पावडर्स किंवा गमीज किंवा आणखीन काही औषधं ही वजन वाढीसाठी म्हणून डॉक्टर देत नसतात. जर खरंच त्यातून शरीराला काही पोषण मिळणं गरजेचं असेल, अशाच वेळेला डॉक्टर ही औषधं लिहून देतात. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांवर थोडा विश्वास ठेवा. घरच्या सकस, पूरक आणि पोषक अन्नाला जगात दुसरा कुठलाही पर्याय असू शकत नाही. आपल्या मुलांनी जर छान मनापासून खायला तुम्हाला हवं असेल तर घरच्या अन्न शिजवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला सामील करून घ्या. घरचं सकस पोषक अन्नच त्याच्या डोळ्यांसमोर दिसू द्या. बाहेरची कुठलीही प्रलोभनं तुम्ही टाळा, म्हणजे मूलही ते त्याच्या मागे जाणार नाही. आणि ह्या सगळ्यातून आपण उत्तम आरोग्याकडे जाणार आहोत ह्यावर विश्वास ठेवा.